Good evening everyone. Once again I welcome all of you to the classes of spoken English and today in this class we are going to talk about something more. आज या क्लासमध्ये आपण आणखी काही गोष्टीबद्दल बोलणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे या आधीच्या क्लासेसमध्ये जे काही आपण सेंटेन्स घेतले होते त्याच्यावर आधारित आज आपण मिक्स सेंटेन्स या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट द लेक्चर. तर फर्स्ट या ठिकाणी तुम्हाला मी एक शब्द लिहून देतो, एक वर्ड लिहून देतो. तो वर्ड कोणता आहे माहिती आहे का? बघा, व्हॉट एव्हर. आणि व्हॉट एव्हरचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? व्हॉट एव्हर म्हणजे जे काही. कोणता शब्द आहे तो? व्हॉट एव्हर. व्हॉट एव्हर. व्हॉट एव्हर म्हणजे जे काही. जे काही. आणि परत एक वाक्य तुम्हाला या ठिकाणी मी लिहून देतो. ते वाक्य कोणते बघा. ज्यावेळेस आपण असं म्हणतो ते पुरेसं नाही, तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणतो आपण? इट इज नॉट इनफ. इट इज नॉट इनफ. ते पुरेसं नाही. बघा, इट इज नॉट. इट इज नॉट इनफ. याचा अर्थ आहे की पुरेसं नाही. याचा अर्थ काय? ते पुरेसं नाही. इट इज नॉट इनफ. इट इज नॉट इनफ. ते पुरेसं नाही. हे जे दोन वाक्य, आता यातलं दोन वाक्य समजून घ्यायला, ठीक आहे. हे दोन्ही वाक्य आणि या दोन वाक्यावर वाक्य समजून घ्या. शब्द जे पण तरी याला वाक्य समजून घ्या. दोन वाक्य, ठीक आहे. हे दोन वाक्य आणि या दोन वाक्यावर आपल्याला काही एक्झाम्पल्स या ठिकाणी तयार करायचे, सेंटेन्स आपल्याला तयार करायचे. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघू. आणि हे जे काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत त्या ठिकाणी ते सर्व एक्झाम्पल माहिती का डे टू डे लाईफ मध्ये खूप जास्त प्रमाणात त्याचा यूज केला जातो. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं किंवा तुम्ही जे काही केलं आहे, तुम्ही जे काही केलं आहे ते पुरेसं नाहीये. ते पुरेसं नाही. तुम्ही जे काही केलं आहे ते पुरेसं नाहीये. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? व्हॉट एव्हर यू हॅव डन इज नॉट इनफ. तुम्ही जे काही केलंय ते पुरेसं नाही. व्हॉट एव्हर यू हॅव डन. बघा, whatever you have done, whatever you have done is not enough. ओके, याचा अर्थ काय? तुम्ही जे काही केलंय ते पुरेसं नाही. तुम्ही जे काही केलं आहे ते पुरेसं नाही. व्हॉट एव्हर यू हॅव डन इज नॉट इनफ. म्हणतो ना आपण, कधी कधी म्हणतो कोणाला आपण, जर वेळ पडली तर वेळ प्रसंगी कधी कधी वेळ येतेच असं की आपण म्हणतोच की तुम्ही जे काही केलंय ते पुरेसं नाहीये. तुम्ही जे काही केलंय ते पुरेसं नाही. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये त्यावेळेस? व्हॉट एव्हर यू हॅव डन इज नॉट इनफ. बघा, नेक्स्ट सेंटेन्स या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, आता मला तुम्हाला म्हणायचंय किंवा तुम्ही जे काही शिकले आहे, तुम्ही जे काही शिकले आहे ते पुरेसं नाही. तुम्ही जे काही शिकले आहे ते पुरेसं नाही. तर मी तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं म्हणाले वाक्य? व्हॉट एव्हर यू हॅव लर्न्ड. बघा, whatever you have learned, whatever you have learned is not enough. याचा अर्थ काय? तुम्ही जे काही शिकले आहे ते पुरेसं नाही. तुम्ही जे काही शिकले आहे ते पुरेसं नाही. whatever you have learned is not enough. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, नेक्स्ट सेंटेन्स. आता हे जे सेंटेन्स आहे का नाही, याचा यूज माहिती का? 101% होतोच, नक्की होतो. बघा, तुम्हाला सेंटेन्स सांगतो मी. बघा, ज्यावेळेस आपण असं म्हणतो का नाही किंवा तुम्ही जे काही केलं आहे ते तुम्ही माझ्यासाठी, आता तुम्हाला म्हणायचं आहे मला, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं आहे ते पुरेसं आहे. तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ते पुरेसं आहे. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? व्हॉट एव्हर यू हॅव डन फॉर मी इज इनफ. बघा, whatever you have done, whatever you have done for me is enough. तुम्ही जे काही माझ्यासाठी केलंय ते पुरेसं आहे. याचा अर्थ काय? तुम्ही जे काही माझ्यासाठी केलं ते पुरेसं आहे. whatever you have done for me is enough. whatever you have done for me is enough. तुम्ही जे काही माझ्यासाठी केलंय ते पुरेसं आहे. whatever you have done for me is enough. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, आता मला असं म्हणायचं, तुम्ही जे काही साध्य केलंय किंवा जे काही प्राप्त केलंय, तुम्ही जे काही साध्य केलंय ते पुरेसं नाही. तुम्ही जे काही साध्य केलंय ते पुरेसं नाही. तर मी तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं म्हणेल? व्हॉट एव्हर यू हॅव अचीव्ड. बघा, व्हॉट एव्हर यू हॅव अचीव्ड इज नॉट एनफ. तुम्ही जे काही साध्य केलंय ते पुरेसं नाही. याचा अर्थ काय? तुम्ही जे काही साध्य केलं आहे ते पुरेसं नाही. व्हॉट एव्हर यू हॅव अचीव्ड इज नॉट इनफ. तुम्ही जे काही साध्य केलंय ते पुरेसं नाही. अशा पद्धतीने तुम्हाला व्हॉट एव्हर आणि इज
इट इज नॉट इनफ, याच्यावर हे तुम्हाला सेंटेन्स क्रिएट करायचे. इट इज नॉट इनफ, ते पुरेसं नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल्स क्रिएट करायचे. समजलं तुम्हाला? हे तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिले मी, कारण माहिती का अशा पद्धतीचं आपण बोलत असतो दैनंदिन जीवनामध्ये, म्हणजे याच्यानुसार तुम्ही आणखी काही सेंटेन्स स्वतः तयार करसाल. आता आपण इकडे माहिती का आय डोंट नो वर काही एक्झाम्पल्स बघू. ओके, आय डोंट नो याच्यावर काही आपण एक्झाम्पल्स बघू. आय डोंट नो चा अर्थ सर्वांना माहित असेल. आय होप, आय नो मला माहित आहे, सर्वांना माहित असेल त्याचा अर्थ. आय डोंट नो चा अर्थ काय होतो? आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही. काय होतो आय डोंट नो चा अर्थ? मला माहित नाही. आय डोंट नो. त्याच्यावर आपण काही एक्झाम्पल्स या ठिकाणी बघणार आहोत. आय डोंट नो, आय डोंट नो. तर बघा फर्स्ट एक्झाम्पल. आता आपल्याला असं म्हणायचं आहे मला माहित नाही तो कुठे गेलेला आहे. मला माहित नाही तो कुठे गेलेला आहे. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? आय डोंट नो वेअर ही हॅज गॉन. आय डोंट नो वेअर ही हॅज गॉन. मला माहित नाही तो कुठे गेलेला आहे. आय डोंट नो बघा, आय डोंट नो वेअर ही हॅज गॉन. मला माहित नाही तो कुठे गेलेला आहे. आय डोंट नो वेअर ही हॅज गॉन. याचा अर्थ काय? मला माहित नाही तो कुठे गेलेला आहे. आय डोंट नो वेअर ही हॅज गॉन. नेक्स्ट सेंटेन्स बघा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, आता मला असं म्हणायचंय मला माहित नाही, मला माहित नाही त्याने काय सुरू केलेलं आहे. मला माहित नाही त्याने काय सुरू केलेलं आहे. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? आय डोंट नो बघा, आय डोंट नो. मला माहित नाही त्याने काय सुरू केलेलं आहे. आय डोंट नो व्हॉट ही हॅज बघा, व्हॉट ही हॅज स्टार्टेड. व्हॉट ही हॅज स्टार्टेड. याचा अर्थ काय? मला माहित नाही त्याने काय सुरू केलेलं आहे. आय डोंट नो व्हॉट ही हॅज स्टार्टेड. मला माहित नाही त्याने काय सुरू केलेलं आहे. आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही त्याने काय सुरू केलेलं आहे. आय डोंट नो व्हॉट ही हॅज स्टार्टेड. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता मला असं म्हणायचं मला माहित नाही तो इथे का आला आहे. मला माहित नाही, आपण म्हणतो ना कधी कधी मला माहित नाही तो इथे का आला आहे. मला माहित नाही, आय डोंट नो, मला माहित नाही तो इथे का आला आहे. आय डोंट नो व्हाय ही हॅज कम हिअर. बघा, आय डोंट नो बघा, आय डोंट नो तो इथे का आलेला आहे. तो इथे का आलेला आहे कसं म्हणणार आपण? व्हाय ही हॅज कम हिअर. व्हाय ही हॅज कम हिअर. मला माहित नाही तो इथे का आलेला आहे. याचा अर्थ काय? मला माहित नाही तो इथे का आलेला आहे. आय डोंट नो व्हाय ही हॅज कम हिअर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता मला असं म्हणायचं आहे फॉर एक्झाम्पल, किंवा मला माहित नाही तो कुठे गेलेला आहे. मला माहित नाही तो कुठे गेलेला आहे. आय डोंट नो वेअर ही हॅज गॉन. आय डोंट नो वेअर ही हॅज गॉन. मला माहित नाही तो कुठे गेलेला आहे. कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय डोंट नो वेअर ही हॅज गॉन. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? आय डोंट नो बघा, आय डोंट नो वेअर ही हॅज गॉन. मला माहित नाही तो कुठे गेलेला आहे. आय डोंट नो वेअर ही हॅज गॉन. अशा पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय तो मुंबईला का गेलेला आहे. तो मुंबईला का गेला आहे मला माहित नाही. मला माहित नाही तो मुंबईला का गेला आहे. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? आय डोंट नो, मला माहित नाही. हे वाक्य सेम आहे. आय डोंट नो, मला माहित नाही तो मुंबईला का गेला आहे. आय डोंट नो व्हाय ही हॅज गॉन टू मुंबई. कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? आय डोंट नो बघा, आय डोंट नो व्हाय ही हॅज गॉन टू मुंबई. मला माहित नाही तो मुंबईला का गेलेला आहे. याचा अर्थ काय? मला माहित नाही तो मुंबईला का गेलेला आहे. आय डोंट नो व्हाय ही हॅज गॉन टू मुंबई. अशा पद्धतीने तुम्हाला हे सेंटेन्स क्रिएट करायचे. आय डोंट नो वर काही करायचे व्हॉट एव्हर आणि इट इज नॉट एनफ यावर तुम्हाला एक्झाम्पल्स क्रिएट करायचे. तुम्हाला हे समजलं असेल. आता तुम्ही काय करायचं? स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके डन. आता आपण माहिती आहे का हू नोस वर काही एक्झाम्पल्स बघू. परत माहिती आहे का आय कांट टेल यू, मी तुम्हाला सांगू शकत नाही. याच्यावर सुद्धा आपण काही एक्झाम्पल्स बघू. यांचा सुद्धा खूप यूज केला जातो डे टू डे लाईफमध्ये. तर याला मी पुसू. ओके, बघा थोडीशी प्रॅक्टिस करत चला, माझ्या मागे सेंटेन्स म्हणत चला, तरच तुमचा फायदा होईल. आणि हे जे आपण घेतोय की नाही आता एक्झाम्पल्स आहे, हे काय एक्स्ट्रा एक्झाम्पल आहे, पण याचा यूज केला जातो लाईफमध्ये. ज्यावेळेस आपण व्यवहारामध्ये बोलत असतो त्यावेळेस याचा यूज केला जातो.
म्हणून या ठिकाणी आपण घेतला. आपण म्हणत नाही का कधी कधी किंवा तुम्ही जे काही माझ्यासाठी केलं ते पुरेसं आहे. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, व्हॉट एव्हर यू हॅव डन फॉर मी इज इनफ. व्हॉट एव्हर यू हॅव डन फॉर मी इज इनफ. तुम्ही जे काही माझ्यासाठी केलं ते पुरेसं आहे. व्हॉट एव्हर यू हॅव डन फॉर मी इज इनफ. अशा पद्धतीने एक्सप्रेशन पण आले पाहिजे ना. तर बघा या ठिकाणी बघू आपण आता हू नोस वर काही एक्झाम्पल बघू आपण. हू नोस. ठीक आहे, हू नोस याचा अर्थ काय होतो, कोणाला माहित आहे. कोणाला माहित आहे, हू नोस कोणाला माहित आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी बघू आपण. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे किंवा कोणाला माहिती आहे तो कुठे गेलेला आहे. कोणाला माहित आहे तो कुठे गेलेला आहे. कोणाला माहित आहे तो कुठे गेलेला आहे. तर कसं म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, हू नोस. बघा, हू नोस. हू नोस वेअर ही हॅज गॉन. वेअर ही हॅज गॉन. वेअर ही हॅज गॉन. याचा अर्थ काय, कोणाला माहिती तो कुठे गेलेला आहे. कोणाला माहिती तो कुठे गेलेला आहे. हू नोस वेअर ही हॅज गॉन. किंवा असं पण म्हणू शकतो आपण, कोणाला माहिती तो कुठे गेला आहे. गेला आहे पण म्हणतो आपण मराठीमध्ये, गेलेला आहे, गेला आहे म्हणू शकतात. हू नोस वेअर ही हॅज गॉन. हा, कोणाला माहिती आहे तो कुठे गेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचं आहे, कोणाला माहित आहे तो दुबईला का गेला आहे. कोणाला माहित आहे तो दुबईला का गेला आहे असं म्हणतो ना आपण कधी. कोणाला माहिती आहे तो दुबईला का गेला आहे. एखादा विचारतो आपल्याला तो दुबईला का गेला, तर मग आपण त्याला म्हणतो कोणाला माहिती आहे तो दुबईला का गेला आहे. कोणाला माहिती आहे तो दुबईला का गेला आहे. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण, हू नोस. हू नोस कसं म्हणायचं बघा इंग्लिशमध्ये, हू नोस. हू नोस व्हाय ही हॅज. व्हाय ही हॅज. व्हाय ही हॅज गॉन टू दुबई. व्हाय ही हॅज गॉन टू दुबई. कोणाला माहिती तो दुबईला का गेलेला आहे. हू नोस व्हाय ही हॅज गॉन टू दुबई. ओके, अशा पद्धतीने सेंटेन्स तुम्हाला क्रिएट करायचे हू नोस वर. आता आपण बघणार आय कांट टेल यू. मी तुम्हाला सांगू शकत नाही. याच्यावर काही एक्झाम्पल्स. आय कांट टेल यू. आय कांट टेल यू. आय कांट टेल यू. मी तुम्हाला सांगू शकत नाही. याचा अर्थ काय, मी तुम्हाला सांगू शकत नाही. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, मी तुला सांगू शकत नाही. आय कांट टेल यू. मी तुला सांगू शकत नाही, मी तुम्हाला सांगू शकत नाही. दोन्ही वाक्य म्हणू शकता. ठीक आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल बघा या ठिकाणी. आता फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी तुम्हाला याबद्दल काहीही सांगू शकत नाही असं म्हणायचं तुम्हाला. मी तुम्हाला याबद्दल काहीही सांगू शकत नाही. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, आय कांट टेल यू एनिथिंग अबाउट इट. मी तुम्हाला याबद्दल काहीही सांगू शकत नाही. बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, आय कांट टेल यू. आय कांट टेल यू एनिथिंग अबाउट इट. मी तुम्हाला याबद्दल काहीही सांगू शकत नाही. याचा अर्थ काय, मी तुम्हाला याबद्दल काहीही सांगू शकत नाही. आय कांट टेल यू एनिथिंग अबाउट इट. किंवा या ठिकाणी तुम्ही सेचा यूज सुद्धा करू शकता. आय कांट से यू एनिथिंग अबाउट इट. मी तुम्हाला याबद्दल काही सांगू शकत नाही. अशा पद्धतीने बघा. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आता, मी तुम्हाला सांगू शकत नाही की तो दुबईला का गेलेला आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही तो दुबईला का गेलेला आहे. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, आय कांट टेल यू. आय कांट टेल यू. आय कांट टेल यू व्हाय ही हॅज गॉन टू दुबई. व्हाय ही हॅज गॉन टू दुबई. गॉन टू दुबई. मी तुम्हाला सांगू शकत नाही तो दुबईला का गेलेला आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही. आय कांट टेल यू व्हाय ही हॅज गॉन टू दुबई. तो दुबईला का गेलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, एखादी रिया नावाची मुलगी आहे आणि एखादा मुलगा आहे. आणि मला असं म्हणायचंय किंवा मी तुम्हाला सांगू शकत नाही की त्याने रियाशी फसवणूक का केली आहे. त्याने रियाशी फसवणूक का केली आहे. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, ठीक आहे हेच वाक्य घेऊ आपण, किंवा मी तुम्हाला सांगू शकत नाही त्याने रियाशी फसवणूक का केली आहे. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा, आय कांट टेल यू. मी तुम्हाला सांगू शकत नाही. आय कांट टेल यू. आय कांट टेल यू त्याने रियाशी फसवणूक का केली आहे. व्हाय ही हॅज चीटेड विथ रिया. त्याने रियाशी फसवणूक का केलेली आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही. याचा अर्थ काय, मी तुम्हाला सांगू शकत नाही त्याने रियाशी फसवणूक का केलेली आहे. आय कांट टेल यू व्हाय ही हॅज चीटेड विथ रिया. त्याने रियाशी फसवणूक का केलेली आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आय कांट टेल यू व्हाय ही हॅज चीटेड विथ रिया.
अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स क्रिएट करायचे. समजलं तुम्हाला? आय कॅन टेल यू आणि हू नोज याच्यावर तुम्ही एक्झाम्पल्स क्रिएट करायचे. ओके, बाकी तुम्हाला काय करायचं आहे माहिती का, हे सर्व लिहून घ्यायचं आहे. आणि मी कसे व्हिडिओ तयार करतो हे तसं तुम्हाला माहिती काय करायचं, थोडं रिपिटेशन करायचं आहे. हे जे याचं लिहून घ्यायचं याचं थोडं रिपिटेशन करायचं आहे. त्यानंतर माहिती का कॅमेराच्या समोर उभं राहायचं आहे. हां, कॅमेऱ्याच्या समोर उभं राहायचं आहे आणि कॅमेऱ्याच्या समोर उभं राहिल्यानंतर माहिती का त्यामध्ये हे सेंटेन्स असे बोलून बघायचे. तुम्हाला येतात का? बोलता येतीलच नक्कीच. की बघा, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे किंवा तुम्ही जे काही केलं आहे ते पुरेसं आहे. तुम्ही जे काही केलं आहे ते पुरेसं आहे. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? व्हॉट एव्हर यू हॅव डन इज इनफ. व्हॉट एव्हर यू हॅव डन इज इनफ. तुम्ही जे काही केलं आहे ते पुरेसं आहे. आता आपल्याला म्हणायचं तुम्ही जे काही केलं आहे ते पुरेसं नाही. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? व्हॉट एव्हर यू हॅव डन इज नॉट इनफ. तुम्ही जे काही केलं आहे ते पुरेसं नाही. असं कॅमेरासमोर उभं राहून कसं तुम्हाला एक्झाम्पल्स म्हणायचे. म्हणजे कसं आहे, थोडंसं तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतो आणि तुमची प्रॅक्टिस पण होते. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार. यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.